गरुड पुराणानुसार श्रीकृष्ण म्हणतात, स्त्रियांनी या दोन गोष्टी कधीच करू नयेत. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय ऐकून तुम्ही थोडे चक्रावून जाल, कारण आपण नेहमी ऐकतो की पुरुषांनी काय करावं, काय करू नये. पण आज आपण बोलणार आहोत खास स्त्रियांसाठी असलेल्या त्या दोन गोष्टींबद्दल, ज्या पुराण कथेनुसार स्त्रीने कधीच करू नयेत असं सांगितलं गेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातली दुसरी गोष्ट ऐकून तुम्हाला स्वतःच्या आयुष्यातला एखादा प्रसंग नक्की आठवेल. गरुड पुराण हा आपल्या हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात जीवन, मृत्यू, आत्मा, कर्म आणि त्याचे फळ याबद्दल सविस्तर वर्णन आढळतं. असं म्हटलं जातं की या ग्रंथातील ज्ञान भगवंतांनी गरुडाला दिलं आहे आणि त्यांनी त्यातूनच पुढे लोककल्याणासाठी हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवलं. आपल्या पूर्वजांनी या ग्रंथाच्या माध्यमातून स्त्री आणि पुरुष दोघांनाही योग्य आचरणाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या भागात आपण या दोन गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या पुराणकथेत सांगितल्या गेल्या आहेत आणि ज्या पाळल्यास स्त्रीच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं मानलं जातं. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे पतीचा आणि कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींचा अनादर न करणे. आपल्या संस्कृतीत नात्यांना खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. लग्न झाल्यानंतर स्त्री ही फक्त घराची सून नाही, तर ती त्या घराचा आत्मा बनते असं म्हटलं जातं. पुराणकथेनुसार जी स्त्री आपल्या पतीशी उद्धटपणे वागते, सतत त्यांचा अपमान करते, त्याला टोमणे मारते किंवा त्याच्या निर्णयाची जाहीरपणे टिंगल उडवते, तिच्या आयुष्यात कधीही शांती नांदत नाही असं सांगितलं गेलं आहे. याचा अर्थ असा नाही की स्त्रीने आपले मत मांडूच नये किंवा चुकीच्या गोष्टींना पाठिंबा द्यावा. उलट पुराणकथा हेच सांगते की नातं टिकवण्यासाठी आदर हा दोन्ही बाजूंनी असायला हवा. पण जेव्हा एखादी स्त्री सतत रागाच्या भरात किंवा अहंकारापोटी आपल्या जोडीदाराचा अनादर करते, सासू-सासऱ्यांचा अपमान करते, घरातील वडीलधाऱ्या माणसांची उद्धट भाषेत बोलते, तेव्हा त्या घरातलं वातावरण बिघडतं आणि हळूहळू त्या घरातून लक्ष्मी म्हणजे सुख, समृद्धी निघून जाते असं पुराणकथेत नमूद केलं आहे. अनेकदा आपण रोजच्या धावपळीत रागाच्या भरात असे शब्द बोलून जातो जे नंतर आपल्यालाच त्रास देतात. एखाद्या क्षणी रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यात कायमची दरी निर्माण करू शकतात. म्हणूनच पुराणकथा आपल्याला शिकवते की राग आला तरी शब्दावर नियंत्रण ठेवावं आणि आपल्या घरातल्या नात्याचा मान राखावा, कारण जिथे आदर असतो तिथेच खरी शांती आणि समाधान नांदतं. आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे, जी कदाचित तुम्हाला अजून जास्त जवळची वाटेल. दुसरी गोष्ट आहे अन्नाचा अनादर करणे आणि अन्न वाया घालवणे. आपल्या घरात लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की अन्न हे देवाचं रूप आहे. अन्नाला नावं ठेवू नयेत, ताटात अन्न टाकू नये. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करतो असं पुराणकथेत सांगितलं गेलं आहे की जी स्त्री अन्न शिजवताना किंवा वाढताना त्याचा अनादर करते, राग किंवा चिडचिडीच्या भरात अन्न टाकून देते किंवा गरजूला अन्न मागताना दुर्लक्ष करते, तिच्या घरात अन्नपूर्णा देवीची कृपा राहत नाही असं मानलं जातं. अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं, तर ते आपल्या शरीराला आणि मनाला ऊर्जा देणारं पवित्र माध्यम आहे असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. म्हणूनच स्वयंपाक करताना मनात शांती आणि प्रेम असावं असं सांगितलं जातं, कारण ज्या भावनेने अन्न शिजवलं जातं तीच भावना खाणाऱ्याच्या शरीरात आणि मनात उतरते असा समज आहे. अनेक घरामध्ये आपण पाहतो की थोडं जास्त अन्न शिजवलं तर लगेच ते फेकून दिलं जातं किंवा उरलेलं अन्न कचऱ्यात टाकलं जातं. पुराणकथेनुसार असं करणं म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अनादर करण्यासारखं आहे. उरलेलं अन्न गरजूंना द्यावं, पशुपक्ष्यांना द्यावं, पण ते वाया घालवू नये असा संदेश यातून दिला जातो. तसंच जेव्हा एखादी स्त्री अन्न वाढताना तक्रार करते किंवा नाराजीने वाढते, तेव्हा त्या अन्नातली सकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. म्हणूनच घरातल्या स्त्रीने कितीही थकवा असला तरी स्वयंपाक करताना आणि वाढताना मन प्रसन्न ठेवावं असा सल्ला या पुराणकथेतून दिला जातो. आता या दोन गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या दोन्ही गोष्टीचा संबंध थेट आपल्या घरातल्या वातावरणाशी आहे. एक नात्याशी निगडीत आहे आणि दुसरी अन्नाशी निगडीत आहे. आणि
आणि या दोन्ही गोष्टी मिळून एक कुटुंब घडवतात किंवा बिघडवतात असं पुराणकथेत सांगितलं गेलं आहे. आपल्या पूर्वजांनी हे ज्ञान का दिलं असेल याचा विचार केला तर लक्षात येतं की त्यांना कुटुंब व्यवस्था टिकवायची होती, नात्यांमध्ये आदर राहावा आणि घरात सुख समृद्धी नांदावी हाच यामागचा उद्देश असावा. आजच्या काळातही या दोन गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण शेवटी घर हे फक्त भिंतींनी बनत नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांच्या प्रेमाने किंवा आदराने बनतं. अनेकदा आपण मॉडर्न जगत असताना जुन्या गोष्टींना कालबाह्य समजतो, पण खरं आपण थोडा वेळ थांबून विचार केला तर लक्षात येईल की या गोष्टीमागे किती खोल अर्थ दडलेला आहे. नातं टिकवून यायचं असेल तर आदर हवा आणि घर सुखी ठेवायचं असेल तर अन्नाचा आदर हवा. हे दोन्ही संदेश आजही तितकेच लागू पडतात. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरात अशा काही जुन्या परंपरा किंवा शिकवणी आहेत का जे तुम्ही आजही पाळता, तेही आम्हाला नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. मैत्रिणींनो, या दोन्ही गोष्टीबद्दल आणखी एक गोष्ट सांगते जी पुराणकथेत सांगितली गेली आहे आणि ती म्हणजे राग आणि क्षमाशीलता याचा आपल्या नात्यावर होणारा परिणाम. असं म्हटलं जातं की एका गावात एक स्त्री राहत होती जी अत्यंत कष्टाळू होती. घरातलं सगळं काम ती मन लावून करत असे, पण तिचा एक स्वभाव होता की छोट्या छोट्या गोष्टीवरून ती लगेच रागावत असे. पतीने काही चूक केली की ती त्याला लगेच टोमणे मारायची. सासूने एखादी गोष्ट सांगितली की ती लगेच उलटं उत्तर द्यायची. यामुळे तिच्या घरात नेहमी तणावाचं वातावरण असायचं. एके दिवशी त्या गावात एक साधू आले आणि त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं की तुझ्या घरात सगळं काही आहे, पैसा आहे, कष्ट आहे, प्रेमही आहे, पण तरीही शांती का नाही? याचं कारण म्हणजे तुझ्या शब्दामधला तिखटपणा. जो शब्द एकदा तोंडातून बाहेर पडतो तो परत घेता येत नाही आणि तोच शब्द नात्यात कायमची जखम करून जातो. हे ऐकून त्या स्त्रीने विचार केला आणि तिने ठरवले की आजपासून रागाला तरी शांत राहील आणि मगच बोलेल. हळूहळू तिच्या स्वभावात बदल झाला आणि तिच्या घरातलं वातावरणही बदललं. यातून पुराणकथा आपल्याला हा संदेश देते की स्त्री ही घरातला आधारस्तंभ असते आणि तिच्या शब्दामध्येच आणि वागण्यामध्ये संयम असेल तर संपूर्ण घर सुखी राहतं. आता अन्नाच्या बाबतीतही एक सुंदर संदर्भ पुराणकथेत सापडतो. असं म्हटलं जातं की एका घरात रोज संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर घरातली स्त्री सर्वप्रथम एक घास बाजूला काढून ठेवते असे आणि तो गाईला किंवा गरजू व्यक्तीला देत असे. तिच्या या सवयीमुळे त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासली नाही असं मानलं जातं. यातून हाच बोध वाटून खातो तेव्हा त्यात बरकत येते. पण जेव्हा आपण फक्त स्वतःपुरता विचार करतो आणि अन्न वाया घालवतो तेव्हा हळूहळू घरातली समृद्धी कमी होत जाते असं पुराणकथेत नमूद केलं आहे. तसंच पुराणकथेत असंही सांगितलं आहे की जेवण तयार करताना कधीही कोणाची निंदा करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, कारण अन्न ग्रहण करताना आपलं मन जर नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि घरातल्या वातावरणावरही होतो. म्हणूनच जेवणाच्या ताटावर बसताना मनात कृतज्ञतेची भावना असावी असं सांगितलं जातं. या दोन गोष्टींमधून एक समान धागा दिसतो आणि जो म्हणजे संयम आणि कृतज्ञता. जिथे संयम असतो तिथे नाती टिकतात आणि जिथे कृतज्ञता असते तिथे अन्नाची आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही असं आपल्या पूर्वजांनी या पुराणकथेमधून आपल्याला शिकवलेलं आहे. आजच्या धक्काबुक्कीच्या आयुष्यात आपण अनेकदा हे विसरून जातो, पण जर आपण रोज थोडा वेळ काढून स्वतःच्या वागण्याकडे आणि बोलण्याकडे लक्ष दिलं तर आपल्या घरातलं वातावरणही आपोआप सुधरेल आणि हीच खरी पुराणकथेची शिकवण आहे. आणि हो, असाच सुंदर पुराणकथा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.